मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकारी निवासस्थानाचा पत्ता आता बदललाय। मागचे 5 महिने सागर बंगल्यावरून कारभार बघणारे फडणवीस आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जवळपास 6 वर्षांनी पुन्हा वर्षा बंगल्यावर राहायला गेलेत। बघूया। अखेर मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी राहायला गेले। 5 महिन्यानंतर निवडला अक्षय तृतीयेचा मुहूर्त। अमृता फडणवीसांकडून गृहप्रवेशाचे फोटो शेअर। महायुतीचं सरकार येऊन आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन 5 महिने उलटले तरी फडणवीस मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर राहायला गेले नव्हते। ते 5 महिने सागर बंगल्यावरून राज्याचा कारभार सांभाळत होते। मात्र आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस सहकुटुंब वर्षा बंगल्यावर पुन्हा एकदा राहायला गेले। फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी समाज माध्यमांवर वर्षा बंगल्यावरील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले। अमृता फडणवीसांनी ट्विट करत याची माहिती दिली। आजच्या शुभ मुहूर्तावर वर्षा निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा करत गृहप्रवेश केला। आणखी एक आनंदाची बातमी, आमची सुकन्या दिविजा ही 10वीच्या बोर्ड परीक्षेत 92.60% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली। दुसरीकडे मुलीच्या 10वीच्या परीक्षेमुळे आपण वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही, असं फडणवीसांनीही एका मुलाखतीत सांगितलं होतं। अक्षय तृतीयांना माननीय मुख्यमंत्री या शुभ दिवशी या ठिकाणी वर्षा बंगल्यावर जाणार होते, हे आम्हालाही माहीत होतं। पण आज त्यांनी वर्षा बंगल्यावर ते गेलेले आहेत। तसंही सागरवर नाही, त्यांनी खूप वर्षा बंगला एवढंच काम केलेलं आहे। वर्षा बंगल्यावर सुद्धा आता पुढच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय विकसित महाराष्ट्राकरता आपलं संपूर्ण त्या ठिकाणी काम त्यांनी चालू केलेलं आहे। खरं तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी याच वर्षा बंगल्यावरून बरेच आरोप केले होते। खरं तर 2019 साली सत्ता गेल्यानंतर फडणवीसांनी वर्षा बंगला सोडला। 2022 साली महायुतीचं सरकार पुन्हा आलं। उपमुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांना सागर बंगला मिळाला। 2024 साली पुन्हा मुख्यमंत्री होऊनही 5 महिने देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरच वास्तव्याला होते। कामाख्याला बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरल्यानं फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जात नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। आणि मी असं ऐकलंय, मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही। म्हणजे काय प्रकार आहे की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे आणि ती तिकडे पुरली आहे की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सगळं असं तिकडला जो कर्मचारी वर्ग ते सांगतायत। हे संजय राऊत जादू टोण्यावर बोलतो काय, म्हणजे मला आश्चर्य वाटतं असा माणूस म्हणजे नकाशावरच नसेल जगाच्या, एवढा नेगेटिव्ह आणि एवढा फालतू बोलणारा माणूस। मात्र मुलीची परीक्षा, बंगल्याच्या दुरुस्तीची कामं सुरू असल्यानं आपण वर्षा बंगल्यावर जात नसल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं होतं। अखेर अनेक आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदाव्यांनंतर देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुन्हा गृहप्रवेश केला। आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केलेला वर्षाचा गृहप्रवेश फडणवीसांना 2014 ते 19 सालासारखा अक्षय सत्ता देतो का, तेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।